हा सर. दिसत आहे का मी? Yes, sir. नाही. नाही दिसत आहे? नाही. तुमचा लोगो दिसत आहे. हा, आता दिसत आहे मी. चला सगळ्यांना हो. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग सर. उठले का? कोणी राहिले? नाही सर. आणखी मधुर आणि आपला मुकुल, तुम्ही आल्यानंतर गोष्टी करता का रे बाबा? हाय हॅलो. हाय हॅलो करायचं ना सगळ्यांना. एकमेकाला बोलायचं. तुम्ही बोलत नाही वाटते. हा, दिसतोय का? पूर्ण ब्लॅकबोर्ड दिसतोय बेटा? येस सर. सर. हा बोला. सर तुम्ही काल क्लास काऊन नव्हता घेतला? बेटा काल खूप वारा, ऊन, पाऊस होतं, त्याच्यामुळे काय झालं, माझ्या मोबाईल मध्ये खूप वेळपासून लाईन गेली होती, 4-5 तासापासून. त्याच्यामुळे माझ्या मोबाईल मध्ये पण चार्जिंग नव्हती, लॅपटॉप मध्ये पण चार्जिंग नव्हती. हा, चला लक्ष द्या इकडं. मी कालच्या पेपरची नाही का आन्सर शीट पाठवली तुम्हाला. आली का? रात्री पाठवली. तर काय करायचं, त्या आन्सर शीटला बघून घ्यायचं एकदा. ठीक आहे? त्यामधील प्रश्न सोडवण्यात कशा पद्धतीने सोडवलं आहे, काय आहे त्याचं मी स्पष्टीकरण केलेलं आहे. ठीक आहे? याच्यावरनं काय करायचं, आपले जे प्रश्न असतील तुमचे, ठीक आहे, ते प्रश्न चुकले आहेत किंवा नाही ते बघून घ्यायचं एकदा. आणि ते बघितल्यानंतर तुमच्या नोटबुकामध्ये जर चुकले असतील तर त्याला सुधारून टाकायचं. लक्षात? आणि जर त्याच्यातही तुम्हाला जर समजलं नसेल, ठीक आहे, तर मी काय करणार आता याच्यानंतर, तुम्हाला जे प्रश्नपत्रिका दिली त्याची उत्तर पत्रिका मीन्स आन्सर शीट तुम्हाला मी देईन. ठीक आहे? ते बघायचं. ते बघितल्या जर समजलं नसेल तर मला पुढच्या सेशन मध्ये किंवा पुढच्या क्लासमध्ये ते विचारायचं. आलं का लक्षात? जसं कालचा, किंवा मला फोन करूनही विचारू शकता, किंवा मग कालचा जो भाग आहे तो आपण उद्याच्या क्लासमध्ये बघू. ठीक आहे? आता आपण शिकणार आहोत, ठीक आहे, आता आपण शिकणार आहोत पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया. पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया हा आपला दुसरा प्रकरण आहे. ठीक आहे? आता आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी तुम्हाला जर मधात प्रश्न असतील तर स्वतःला अनम्यूट करायचं आणि विचारायचं शिकवताना, किंवा मग स्वतःला तुम्ही काय करा, तुमच्या घरचा खूप आवाज येते, सकाळ सकाळचा वेळ असतो आणि त्या वेळेमध्ये मग काय होतंय, भरपूर जण आपले काम वगैरे करतात, त्यामुळे आवाज खूप येते. ठीक आहे? तर मधामधात न बोलता तुम्हाला जेव्हा कधीही प्रश्न आला असेल त्या वेळेवरच तुम्ही काय करायचं, की सर मला समजलं नाही म्हणून बोलायचं. आलं लक्षात? हा, अदामधात बोलायचं नाही. अडचण असेल तर विचारायचं की सर मला हा समजलेलं नाही. ठीक आहे? तर आपला दुसरा प्रकरण आहे या ठिकाणी आज, पूर्ण संख्यांवरील 4 मूलभूत क्रिया. आता या ठिकाणी एक शब्द आहे 4 मूलभूत. मूलभूत. आता 4 मूलभूत क्रिया, लक्ष द्या, 4 अर्थ समजून घ्या प्रकरणाचा. 4 मूलभूत क्रिया, 4 मूलभूत. आता मूलभूतचा अर्थ होते बेसिक. मूलभूतचा अर्थ होते बेसिक, आणि बेसिक म्हणजे होते महत्वाचे. बेसिक म्हणजे होते महत्वाचे. मग महत्वाचे 4 क्रिया. क्रिया म्हणजे ऑपरेशन. क्रिया म्हणजे ऑपरेशन. तर 4 मूलभूत क्रिया म्हणजे 4 महत्वाच्या क्रिया. आता महत्वाच्या क्रिया कोणत्या आहेत आपल्या?
तर 4 महत्वाच्या क्रिया आहेत तुमच्या ऍडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन and division. These are the 4 most important operation in our mathematics. आपल्या गणितातील सगळ्यात महत्वाच्या 4 क्रिया आहेत. ह्या प्रत्येकांना आल्याच पाहिजे. लक्षात. हर्षदीप जर असेल या ठिकाणी तर हर्षदीपचा काल मी पेपर बघितला, तर हर्षदीपला बरोबर क्रिया येत नाही. त्याच्यामुळे ज्यांना ह्या क्रिया येत नसतील, त्यांनी त्या क्रिया समजून घ्या बेटा. घरी तुमच्या घरी कोणी मोठे असतील, त्या आल्याशिवाय तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजणार नाही. गणित विषयच नाही समजणार जेव्हापर्यंत तुम्हाला बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार येणार नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे ह्या जर येत नसतील तर समजून घ्या, विचारून घ्या. तुमच्या घरी कोणी मोठे असतील, भाऊ बहीण, त्यांना विचारा. पण हे आलंच पाहिजे. जेव्हापर्यंत हे येणार नाही तेव्हापर्यंत आपल्याला स्कॉलरशिप म्हणा किंवा कोणतीही एक्झाम म्हणा, हे आपल्याला व्यवस्थित करता येणार नाही. ठीक आहे. आता या ऑपरेशन जे आहे, 4 बेसिक जे क्रिया आहेत, ह्या क्रिया येणे आवश्यक आहे. आणि याच क्रियांवरून आजचा आपला थोडासा भाग आहे. ठीक आहे. तर हा भाग अतिशय सोपा भाग आहे. आता या भागामध्ये आपण एक उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला समजेल. ठीक आहे. या ठिकाणी मी घेतलं 35 आणि या ठिकाणी घेतलं 4. ठीक आहे. म्हणजे ही क्रिया कशाची आहे? ही क्रिया आहे भागाकाराची. ठीक आहे. आता या भागाकाराच्या क्रियेमध्ये आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो की या भागाकाराच्या क्रियेमध्ये हा जो तुमचा 35 आहे, या 35 ला काय म्हणतात? भाज्य. भाज्य म्हणतात. काय म्हणतात? भाज्य. इंग्रजीमध्ये काय म्हणायचं याला? 35 ला, भाज्यला काय म्हणतात बेटा? 35 ला सॉरी, भाज्याला काय म्हणायचं इंग्रजीमध्ये माहित आहे? कुणाला माहित आहे का बेटा भाज्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? सर क्वेश्चन. क्वेश्चन नाही. अरे इंग्रजी मीडियमचे पोरं आहो ना आपण या ठिकाणी भरपूर सारे. चला याला म्हणतात. व्हेरी गुड. कोण सांगितलं? कोण सांगितलं? मुकुल. व्हेरी गुड. याला म्हणतात डिव्हिडंट. याला काय म्हणतात? डिव्हिडंट. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा जो आहे 4, दिसला का 4? या 4 ला काय म्हणायचं? डिव्हिजन. या 4 ला काय म्हणायचं? या 4 ला या 4 ला मराठीमध्ये म्हणतात भाजक. म्हणतात भाजक. यालाच दुसरा शब्द आहे विभाजक. दिसत आहे ना ब्लॅकबोर्ड वरच? यालाच इंग्रजीमध्ये म्हणतात डिव्हिजन. काय म्हणतात? डिव्हिजन. समजलं? समजलं? याला म्हणतात भाज्य, याला म्हणतात भाजक किंवा विभाजक. भाज्य किंवा भाजक. ठीक आहे. आता या ठिकाणी आपल्याला 35 ला 4 ने डिवाइड करायचं आहे. मग डिवाइड करण्यासाठी या 35 ला 4 ने डिवाइड करायचं. मग डिवाइड करण्यासाठी आपल्याला 4 चा टेबल आला पाहिजे. 4 चा टेबल आला पाहिजे. मग हे टेबल तुम्हाला पाठांतर पाहिजे. लक्षात घ्या. आता किती पर्यंत पाठांतर पाहिजेत हे तुम्हाला मी सांगतो.
तुम्हाला 25 ते 30 पर्यंतचे आपण परीक्षा देत आहोत, त्याच्यामुळे प्रत्येकाला 25 ते 30 पर्यंतचे टेबल पाठांतर पाहिजे, ज्याला शक्य असेल त्यांना. ठीक आहे. त्यानंतर ज्याला सर हा अर्जुन सर माझे 20 लोक वाटी. हा, तर काय सांगतो लक्ष द्या. ज्यांना जमत असेल त्यांनी शक्यतो 20, 25, 30 पर्यंत पाठांतर करायचे म्हणजे करायचे. त्याच्यानंतर हा मी काय म्हणतो बेटा, मधामधात बोलायचं नाही, अडचण असेल तर सांगायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला ज्याला वाटते की आपला तेवढं रेंज नाही आहे तेवढं पाठांतर करण्याची, तर कमीत कमी 15 ते 20 पर्यंत पाठांतर करायचे. आणि एखादे विद्यार्थी समजा असेल की ज्याला खूपच त्याला कळत नाही आहे किंवा त्याला पाठांतर होत नाही आहे, किंवा त्याची बेसिक गरज काय आहे, तर बेसिक गरज आहे मिनिमम 10 पर्यंतचे पाढे. मिनिमम जरी त्यानं 10 पर्यंतचे जरी पाढे केले तरीही तो गणितातील सगळ्या क्रिया करू शकतो. 10 पर्यंत, फक्त 10 पर्यंत. पण 10 पर्यंतचे पाढे हे प्रत्येकाला आलेच पाहिजे. जर हे येत नसतील तर तुम्ही गणितातील कोणत्याही क्रिया करू शकत नाही. म्हणून मिनिमम टेबल हे तुमची किती पर्यंत असायला पाहिजे, 10 पर्यंत. आलं लक्षात. मोर दॅन मिनिमम मीन्स 15 to 20. अँड बेस्ट टेबल जर म्हटलं, ज्याला खरंच परीक्षेमध्ये चांगल्या पद्धतीने मार्क मिळवायचे असतील तर त्यांनी 25 ते 30 पर्यंतचे टेबल पाठांतर असायला पाहिजे. याचं कारण की आपण टेबल जर पाठांतर असेल तर लवकर लवकर क्रिया करू शकतो आणि आपला वेळ वाचू शकतो. ठीक आहे. तर या ठिकाणी आपण भाग देणार आहोत. तर भागाकार करताना सगळ्यात प्रथम या ठिकाणी 3 आहे. काय म्हणजे भाज्यामध्ये 3 आहे. तर 3 असल्यामुळे याला 4 ने भाग जाणार नाही. 4च्या टेबल मध्ये तुम्ही जर बघितलं चला, या 4च्या टेबल मध्ये जर आपण बघितलं तर तुम्हाला 3 दिसते का या ठिकाणी? येस सर. 3 आहे का? 4च्या टेबल मध्ये 3 आहे का? सर 4 × 32. मी प्रश्न काय विचारलं की या 4च्या टेबल मध्ये 3 आहे का? येस सर. नाही आहे. आपल्याला 1 बाय 1 उत्तर द्यायची आहेत, म्हणजे 1 बाय 1 सोडवायचं आहे. तर या 3च्या टेबल मध्ये 4 नाही. आलं का लक्षात? हा टेबल बघा तुम्ही, याच्यामध्ये 3 नाही आहे, म्हणजे त्या ठिकाणी 3 हा कसा आहे, 4 पेक्षा लहान आहे. जर एखादा अंक भाजकापेक्षा जर भाज्य लहान असेल, ऐकून घ्या मी काय बोलतो, भाजकापेक्षा, हा भाजकापेक्षा भाज्य जर लहान असेल तर आपण शून्याचा भाग घेतो, 0चा. म्हणून या ठिकाणी 0 लिहायचं आणि याही ठिकाणी 0 लिहायचं. याला म्हणतात 0 ने भाग देणे. 0 ने भाग कधी दिला आपण? जेव्हा भाजकापेक्षा भाज्य जर लहान असेल तर. ठीक आहे. भाजकापेक्षा भाज्य जर लहान असेल तर शून्याचा भाग दिला. मग उरले किती? उरले किती? 3. स्क्रीन दिसते का रे बेटा बाकीच्यांना? नाही. बाकीच्यांना? हो. हा, मग तुझ्या जर काही प्रॉब्लेम असेल बेटा नेटवर्कचा बघ थोडस. मला नाही दिसत आहे. कोण मला? बघा तुमच्या जवळ थोडा काही प्रॉब्लेम असेल नेटवर्कचा. ठीक आहे. हा, तर या ठिकाणी 3 उरले. मग घ्यायचा आहे आपल्याला 5. ठीक आहे. आता 5 घेतल्यानंतर संख्या कोणती झाली? 35. आता तुमच्या टेबल मध्ये 35 आहे का ते बघायचं. नाही आहे. मग आता टेबल मध्ये 35 नाही आहे, तर मग याच्यापेक्षा थोडी लहान संख्या कोणती आहे? 32. 32. म्हणजे कितवा नंबर आहे तुमचा? 4 ×
8. 4 into 8 32. रिमेनिंग बाकी किती उरली? 3 उरली. समजला भागाकार? भागाकार समजला का बेटा? हा चला. मग आता या उदाहरणामध्ये हे जे उरलेलं आहे 3 याला काय म्हणता तुम्ही? बाकी. बाकी. व्हेरी गुड. याला म्हणायचं बाकी. याला म्हणायचं बाकी. चला बाकीला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? रिमाइंडर. 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 व्हेरी गुड. याला म्हणतात रिमाइंडर. याला म्हणतात रिमाइंडर. काय म्हणतात त्याला? रिमाइंडर. रिमाइंडर. रिमाइंडर म्हणतात. ठीक आहे. त्याच्यानंतर तुमचा जो सगळ्यात वरचा जो दिसतोय 08 याला काय म्हणायचं? भागाकार. याला म्हणतात भागाकार. आता दोन गोष्टी समजून घ्या. महत्वाची गोष्ट नंबर 2 इथं सांगतोय मी भागाकार. भागाकाराला काय म्हटलं रे तुम्ही आता? क्वेश्चन. बरोबर. याला म्हटलं आपण इंग्रजीमध्ये क्वेश्चन म्हणतो. क्वेश्चन म्हणतो. क्वेश्चन म्हणजे भागाकार. ठीक आहे. आता क्वेश्चन म्हणजे भागाकार. आणखी एक दुसरा भागाकार आहे माहित आहे का? हा कशाचं चिन्ह आहे? डिवाइडर. भागाकाराचं चिन्ह आहे ना. मग दोघाचा अर्थ बघा. हाही भागाकार आहे, हाही भागाकार आहे. समजून घ्या बरोबर. हा भागाकार म्हणजे काय झाला? क्वोशंट. क्वोशंट म्हणजे काय? भागाकार. याला दुसऱ्या भाषेमध्ये म्हणू आपण भागाकाराचा उत्तर. याला काय म्हणायचं? भागाकाराचा उत्तर. म्हणजेच समजत आहे का? हा भागाकाराचा आन्सर म्हणजे काय झाला? क्वोशंट. भागाकाराचा आन्सर म्हणजे झाला क्वोशंट. आणि भागाकारला शब्द कोणता आहे? डिव्हिजन. डिव्हिजन. कोणता शब्द आहे? डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे भागाकार. बरोबर आहे. तर दोघांचे अर्थ समजून घ्या. एक भागाकार म्हणजे डिव्हिजन. आता डिव्हिजन म्हणजे काय? तर डिव्हिजन ही एक काय आहे? क्रिया आहे. क्रिया. पूर्ण क्रिया आहे. डिव्हिजन काय आहे? पूर्ण क्रिया आहे. जर तुम्ही म्हटलं भागाकार कोणता, तर लक्ष द्या इकडं. हा जो सगळा आपण लिहिलं की नाही, हा या सगळ्याला काय म्हणू आपण? क्रिया. भागाकाराची क्रिया म्हणू आपण याला. भागाकाराची पूर्ण क्रिया. हे दिसतं एवढं लिहिलं आपण. आणि जर विचारलं क्वोशंट म्हणजे काय, तर क्वोशंट म्हणजे फक्त भागाकाराच्या क्रियेचा उत्तर. समजलं? कुणाला नाही समजल्या ह्या गोष्टी आता सांगा मला. ज्याला समजलं नसेल त्यांनी अनम्यूट करायचं न बोलायचं. ज्याला समजलं नाही, कुणाला समजलं नसेल त्यांनी बोलायचं. चला समजलं सगळ्यांना? काय सांगितलं? भागाकार म्हणजे क्वोशंट हा वाला. आणि क्वोशंट काय आहे? क्वोशंट हा पूर्ण भागाकाराचा उत्तर आहे, म्हणजे आन्सर आहे. आणि हा भागाकार म्हणजे डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे काय? तर पूर्ण भागाकार. हे पूर्ण भागाकाराची क्रिया म्हणजे तुमची काय झाली? भागाकार. म्हणजे मराठीमध्ये दोन शब्द आहेत, भागाकार, भागाकार. तर हे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवायचं या ठिकाणी. ठीक आहे. तर मी हे वाटल्यास महत्वाच्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी लिहून देतोय. हा कोण? मी हे असं नाही सोडवू शकत. डायरेक्ट सोडवता येते बेटा. सोडवता येते, पण गोष्ट अशी आहे की स्टेप बाय स्टेप जायचं. आता तुम्ही जर खूप पक्के झाले असणार भागाकारामध्ये तर तुम्ही सरळ सोडू शकता. हे म्हणत आहे ना 0 घेतलेलं. हो. जर तुम्ही खूपच ट्रेन झाले, ट्रेन समजते ना परफेक्ट, हा तर तुम्ही सोडू शकता. पण नवीन माणसाने काय करायचं? स्टेप बाय स्टेप जायचं. स्टेप बाय स्टेप समजते? 1 by 1. एका पायरीवरून चढायचं असेल तर दुसऱ्या पायरीवर आपण हळूहळू गेलो तर सुखरूप पोहोचू. आणि समजा जर आपण एका पायरीवरून सरळ 4थ्या पायरीवर पाय टाकलं तर कधी पडण्याची भीती असते. आणि भीती पडलं समजा एकदा आपण, तर त्याला आपल्याला इजाही होऊ शकते ना. पाय तुटू शकतो. बरोबर आहे? काहीतरी होऊ शकतो. म्हणून स्टेप बाय स्टेप जायचं. आलं का लक्षात?
हा, जर तुला प्रॅक्टिस झाली असेल की पहिल्या पायरीवरून 4थ्या पायरीवर कशा उड्या मारायच्या, खूप वेळा तू उड्या मारल्या असशील, पहिल्या वेळा पडला असशील, त्याच्यानंतर मारू शकतो. बरोबर आहे का हंसिका टेंबेकर? हा, म्हणून स्टेप बाय स्टेप जायचं. ठीक आहे, तर समजलं. तर या ठिकाणी आपण दोन गोष्टी शिकलो. एक आहे तुमचा भागाकार, एक गोष्ट शिकलो आपण भागाकार. भागाकार म्हणजे याला म्हणू आपण क्वोशंट. क्वोशंट म्हणजे तुमचा उत्तर आला. ठीक आहे. दुसरा आहे भागाकार, याला आपण म्हणतो डिव्हिजन. डिव्हिजन म्हणजे पूर्ण क्रिया. ठीक आहे, आता लक्ष द्या इकडे. एवढं समजलं तुम्हाला? हा, आता समजून घ्या. हा, बोला निधी. बेसिस म्हणजे सर, बेसिस म्हणजे बेसिस म्हणजे नाही, बेसिक. बेसिक म्हणजे महत्वाचे. बेसिक म्हणजे महत्वाचे. लक्षात? आता महत्वाचे म्हणजे कसं, जसं तुला विचारलं की तुझे अवयव कोणते आहेत, अवयव समजते ना, ऑर्गन्स. तर आपण जनरली काय सांगतो, सुरुवात कुठून करतो, नाक, कान, डोळे, हात, हे सांगतो. बरोबर आहे? हो. हे झाले बेसिक. आलं का लक्षात? म्हणजे अत्यंत महत्वाचे. आपल्या आतमध्ये तर सगळे इंद्रियच आहेत ना, शरीराच्या आतमध्ये पण इंद्रिय आहेत. पण आपण ते नाही सांगत. आपण आपल्याला जे दिसते व्यवस्थित, महत्वाचे डोळे, नाक, कान, हात, पाय, हे सांगतो आपण. हे झालं बेसिक. तर आतमध्ये पण इंद्रिय आहेत ना, म्हणजे जे एकदम महत्वाचे असतात त्याला म्हणतात बेसिक, बेस. घर जर बांधायचं असेल आपल्याला, 5 मजली उंच इमारत जर बांधायची असेल, तर पहिल्यांदा काय करतो आपण, खाली पायवा बनवतो. पाया माहित आहे ना? गड्डे करावे लागते आपल्याला, गड्डे खोदावे लागतात, त्याच्यामध्ये आपल्याला कॉलम्स टाकावे लागतात. म्हणजे खालचा जर पाया पक्का असेल तर वरतं बिल्डिंग तयार करता येईल. याला म्हणतात बेस. बेस म्हणजे पक्का. ठीक आहे? हो सर. लक्षात? बेस म्हणजे महत्वाचं, किंवा आपण असं म्हणू बेस. आता या ठिकाणी मूलभूत असल्यामुळे आपण बेसिक शब्द घेतला. ठीक आहे, आता ह्या गोष्टी समजल्या एवढ्या. आता एक दुसरा उदाहरण घेऊ या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला सोपं होईल. आता मी या ठिकाणी 2 शब्द घेतला, दिसते? एक घेतला भाजक आणि एक घेतला विभाजक. ह्या 2 गोष्टी समजल्या पाहिजे. मुकुल, हा झाला भाजक आणि हा झाला विभाजक. आता भाजक कुणाला म्हणायचं आणि विभाजक कुणाला म्हणायचं, मी या दोन्ही गोष्टी तुम्हाला समजून सांगतो. ठीक आहे, एक वेळा आपण हे करू या ठिकाणी, म्हणजे तुम्हाला समजेल भाजक कुणाला म्हणायचं, विभाजक कुणाला म्हणायचं. ठीक आहे, मी हा एकच उदाहरण या ठिकाणी घेतोय. तुमचा मगाशी घेतलं होतं आपण 35. ठीक आहे, आता याला आपण सरळ भाग देऊ. 4 7 28, सॉरी 4 8 32, उरले 3. ठीक आहे, आणि आता एक हा उदाहरण घेतो. बघा आता मी इकडं दिसते. आता इथं आला 4 8 32, 32/00. ठीक आहे, आता समजून घ्या, या 2 उदाहरणामध्ये कोणता फरक दिसतो तुम्हाला, कोण सांगेल? तर इथे पूर्ण भाग गेला आहे 4नी, आणि इकडे 35 नी म्हणजे पूर्ण भाग नाही गेला, तिथे खाली 3. व्हेरी गुड, व्हेरी गुड, खूप छान. समजलं का सगळ्यांना? या उदाहरणामध्ये पूर्ण भाग गेला नाही, म्हणजे बाकी काहीतरी उरलं, आणि या उदाहरणामध्ये पूर्ण भाग गेला. आता या दोघांना आपण काय म्हटलं, यालाही भाज्य म्हटलं. ठीक आहे, हाही तुमचा भाज्य झाला, हा तुमचा झाला भागाकार, ही झाली तुमची बाकी. बरोबर आहे? याही ठिकाणी हा झाला तुमचा भागाकार. दिसत आहे बेटा ब्लॅकबोर्ड फळ्यावरचं सगळं? हो सर. ही झाली तुमची बाकी. आता समजून घ्या उदाहरण, सगळ्यात महत्वाचा शब्द आहे. मी मगाशी 2 शब्द सांगितले तुम्हाला. या ठिकाणी 4 ने भाग दिल्यावर बाकी 3 उरली. बरोबर आहे, म्हणजे बाकी उरली. जर एखाद्या संख्येने भाज्याला भाग दिले असता, समजून घ्या महत्वाचं आहे,
एखाद्या संख्येने भाज्याला भाग दिले असता जर बाकी काहीतरी येत असेल, 1 येत असेल, 2 येत असेल, 3 येत असेल, 4 येत असेल, काही पण येत असेल, तर त्यावेळा या संख्येला म्हणतात भाजक. काय म्हणतात? भाजक म्हणतात. लक्षात. आणि जर बाकी 0 येत असेल तर त्याला म्हणतात विभाजक. समजलं? समजलं मी काय म्हटलं? महत्वाची गोष्ट आहे की जर बाकी काहीतरी उरत असेल तर त्या संख्येला म्हणायचं भाजक, आणि जर बाकी 0 येत असेल तर त्या संख्येला म्हणतात विभाजक. समजलं? विभाजक. आता हा भाग कुणाला नाही समजलं मला विचारा की मला सर समजलं नाही. समजलं का? खुश? हो. काय सांगितलं तेजस? ज्या संख्येला भाग दिल्यानंतर बाकी जर काहीतरी उरत असेल, म्हणजे बाकी उरत असेल, तर तेव्हा त्या संख्येला आपण म्हणायचं भाजक, आणि जर बाकी उरत नसेल तर तेव्हा त्याला म्हणतो आपण विभाजक. सर लिहायचं. मी सांगितलं का लिहायला? मी जेव्हा सांगेन तेव्हा लिहायचं. ठीक आहे. आता यानंतर आता आपल्याला बघायचं आहे की आपण सोडवलेलं उदाहरण बरोबर आहे का हे शोधायचं आपल्याला. मग बरोबर आहे किंवा नाही हे शोधण्यासाठी आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. काय आहे? एक फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? फॉर्म्युला आहे भाज्य बरोबर भाजक. लक्ष द्या. भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी. हा तुमचा फॉर्म्युला आहे. कोणता फॉर्म्युला आहे? भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी. हा काय आहे? एक फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्यावर तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. आता या फॉर्म्युल्याचा वापर कशासाठी करायचा आहे? तर या फॉर्म्युल्याचा वापर आपल्याला आपला उदाहरण बरोबर आहे किंवा नाही हे काढण्यासाठी करायचं आहे. म्हणजे उदाहरण समजा आता छोटा आहे, खूप मोठा जर उदाहरण असेल तर आपला चुकला किंवा नाही, बरोबर आहे की चुकला हे शोधण्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युल्याचा वापर करायचा आहे. कोणतं? भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी. आता भाजकालाच आपण काय म्हटलं? विभाजकही म्हटलं. पण तुम्हाला समजलं पाहिजे विभाजक कधी म्हणायचं? जर बाकी 0 येत असेल तर. पण जनरली सगळे काय म्हणतात? त्याला भाजकच म्हणतात. लक्षात. आता या ठिकाणी हा उदाहरण बरोबर आहे का हे आपण शोधू. ठीक आहे. चला पहिला उदाहरण आपण शोधून बरोबर आहे किंवा शोधू आपण. चला भाज्य किती आहे आपला? 35. भाज्य आहे आपला 35. इक्वल टू. इक्वलचा अर्थ काय होते समजते? या चिन्हाचा अर्थ का? बरोबरच्या चिन्हाचा अर्थ समजते का? एक तराजू आहे. तराजू समजते? बॅलन्स. भाजीपाला घ्यायला जाता तुम्ही किंवा एखाद्या दुकानामध्ये जाता तर तुमच्याकडे एक तराजू असते दुकानदाराकडे. तो काय करतो? तराजू मध्ये दोन्ही वस्तू ठेवतो. तुम्ही बॅलन्स कधी म्हणाल? तंतोतंत कधी म्हणाल? सारखं कधी म्हणाल? जेव्हा दोन्हीही पारडे काय असतील? सारखे असतील तेव्हा तुम्ही बॅलन्स म्हणाल ना. तर त्या बॅलन्स साठी हा चिन्ह वापरला जातो. म्हणजे दोन्ही बाजू कशा पाहिजेत? सारख्या पाहिजेत. मग बरोबर चिन्हाची ही बाजू किती आहे म्हणतो? 35 आहे म्हणतो. तर ही पण बाजू किती आली पाहिजे? 35 आली पाहिजे. जर दोन्ही बाजू सारख्या असतील खुशमेश्राम तर आपण म्हणू की आपला उदाहरण बरोबर आहे. मग आता आहे का बघा. एक बाजू आहे 35. आता दुसरी बाजू क्लिअर करा. चला भाज्य किती आहे? भाजक किती आहे तुमचा? 4 आहे. गुणिला भागाकार किती आहे? 8 आहे. अधिक बाकी किती आहे? 3 आहे. सोडवा याला. एक बाजू तुमची झाली 35, दुसरी बाजू सोडवा. काय? आता इथं गुणाकार आणि बेरीज आहे. हा भाग शिकणार आहोत आपण समोर पदावलीमध्ये. ठीक आहे. तर पहिल्यांदा गुणाकार करायचं असते. मग गुणाकार काय येईल तुमचं? 832 अधिक 3. 35 एक बाजू झाली. दुसरी बाजू किती झाली सांगा आता? 32 अधिक 3
35. आता याचा अर्थ काय झाला, दोन्ही बाजू कशा आल्या, सारख्या आल्या ना. ही पण बाजू 35 आली आणि ही पण बाजू 35 आली. याचा अर्थ असा होतो की आपण सोडवलेला उदाहरण कसं आहे, बरोबर आहे. आला 35 बघा, 35. आता या उदाहरणाला घ्या दुसऱ्या. ठीक आहे, आता दुसऱ्या उदाहरणाला घ्या. आता आपला भाज्य किती आहे, 32 आहे. दुसऱ्या बाजूमध्ये भाजक किती आहे, 4 आहे. गुणीला भागाकार किती आहे, 8 आहे. आणि बाकी किती आहे, 0 आहे. पहिल्यांदा कुणाला सोडवायला सांगितलं मी, गुणाकाराला. 8 चौ 32 अधिक 0. मग आता याला सोडवा, 32 इक्वल 32. दोन्ही बाजू सारख्या आल्या, म्हणजे याचा अर्थ आपला उदाहरण कसं आहे, अगदी बरोबर आहे. हे समजलं. हा सूत्र सगळ्यांना महत्वाचा आहे. आता या सूत्रावर कसे उदाहरण राहतील ते मी सांगणार आहे. ठीक आहे, भाज्य बरोबर भाजक गुणीला भागाकार अधिक बाकी. लक्षात समजलं का? एवढं मी जे सांगितलं, ज्याला समजलं नसेल त्यांनी मला विचारू शकता एवढा भाग काय काय सांगितलं मी तुम्हाला सांगितलं भाजक म्हणजे काय, विभाजक म्हणजे काय, त्याच्यानंतर सूत्र सांगितलं, भाज्य बरोबर भाजक गुणीला भागाकार अधिक बाकी. आणि त्याच्यानंतर ह्या दोन गोष्टी सांगितलं, भागाकार म्हणजे कोशंट, कोशंट म्हणजे हा उत्तर असते, न भागाकार म्हणजे डिव्हिजन, डिव्हिजन म्हणजे ही पूर्ण क्रिया असते. लक्षात. आता तुम्हाला इथून काय लिहायचं आहे ते शॉर्ट मध्ये लिहून टाकायचं. किती मिनिटात, 2 मिनिटांमध्ये, फास्ट. काय लिहायचं असेल तर काय लिहावं असं वाटतं तुम्हाला, महत्वाचं काय आहे? ठीक आहे, किती मिनिटात लिहाल? स्क्रीन गेली. स्क्रीन नाही दिसत आहे सर, स्क्रीन नाही दिसत आहे. हॅलो सर. हॅलो सर. सर स्क्रीन नाही दिसत आहे. झालं का बेटा लिहून? सर स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे. स्क्रीन नाही दिसत आहे? हो, आता दिसत आहे. मगापासून दिसत नाही का? नाही. अरे लिहा लिहा है, मी म्हटलं चालूच आहे स्क्रीन. काय लिहाल तुम्ही या ठिकाणी? जे महत्वाचं वाटते फास्ट लिहायचं एकदम, असं नाही लिहायचं की एक शब्द पाहिजे एक शब्द लिहायचा.
फास्ट लिया बेटा, फास्ट. झाला का निधी? नाही. लिहा ना फास्ट. काहीच नाही लिहायचं ना असं. हे सर वरचं झाला. हे वरचं नाही लिहायचं. हे लिहा, हे लिहा, हे लिहा, संपलं. आणि वाटत असेल तर भागाकार पोर्शन हे लिहा. झालं ना, लिहा फास्ट. आता याच्यावर कसे उदाहरण असतात ते मी सांगतो. हर्षदीप, हर्षदीप, हर्षदीप. सर, हा, आज तुम्ही 35 क्वेश्चन देणार आहे ना? बेटा आता असं झालं की काल क्लास नाही झाला. काल क्लास झाला असता तर दिलं असतं. आज मला या क्लासवरचे द्यावं लागेल. हा जो क्लास झाला ना, या क्लासवरचे देईन मी. हो सर. आता क्लास जर झाला असता तर आज तुम्ही पूर्ण फ्री झाले असते, तर मी दिलं असतं. आता काय मला हा शिकवलेला या भागावरच प्रश्न द्यावे लागतील. देणार मी तुम्हाला, टेन्शन नाही घ्यायचं. हा जो भाग शिकवत आहे याच्यावरचे मी प्रश्न देणार तुम्हाला. सूत्र लक्षात ठेवायचं. हा बोला. स्कॉलरशिपचे प्रश्न काय ते सांगत होते? तर भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हा, स्कॉलर ते जे सरांनी टाकलेले होते प्रश्न नाही का, ते तुमच्या स्कॉलरशिपच्या पुस्तकीतले होते. त्याचा त्या प्रश्नांशी आणि आपल्या नवोदयच्या प्रश्नांशी विशेष काही संबंध येत नाही. त्या सरांनी ते चुकीनं टाकून दिलं स्कॉलरशिपचे. ठीक आहे, मी त्यांना समजून सांगितलं की सर असे प्रश्न टाका नको. ठीक आहे, तर ते टाकणार नाहीयेत. मी जे प्रश्न टाकीन तेच सोडवायचे. तो स्कॉलरशिपचा भाग आहे. कोणी अभ्यास करत आहे का स्कॉलरशिपचा? नाही. करायचं. पहिल्यांदा हा करून घ्या. आणि लक्षात ठेवा, गणितामध्ये स्कॉलरशिपचं आणि नवोदयचं दोघांचाही गणित हा सारखाच असतो. लक्षात. बुद्धिमत्ता पण भरपूर सारी सारखीच असते. मी तुम्हाला सांगणार, हा जो प्रकरण आहे हा तुमचा स्कॉलरशिपला पण आहे. पहिला प्रकरण होता, हाही तुमच्या स्कॉलरशिपला आहे. ठीक आहे, तर तुम्ही तयारी जर करत असणार दोघांची तर कंबाईन करायची.
कंबाईन म्हणजे स्कॉलरशिपचा आपण पेपर द्यायचा, फॉर्म निघतील तर भरायचे, रिझल्ट लागला माहित आहे काल परवा. सर तेजस, स्कॉलरशिपची परीक्षा केव्हा होते? वेळा हे जी परीक्षा होते की नाही आपली नवोदयची, त्याच महिन्यामध्ये त्याच्या सुरुवातीला होते, 1 महिना बिफोर होते. 15-20 दिवस आहे. जवळ दोन्ही परीक्षा जवळ जवळ असतात. ठीक आहे. मार्च, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल या 2 महिन्यामध्ये ह्या दोन्ही परीक्षा होत असतात. तर तुम्ही दोघांचाही अभ्यास करू शकता. आता तुमच्या लक्षात घ्या टेंबेकर बाई, गणिताचा अभ्यास हा जो तुम्ही आज शिकत आहात हाच अभ्यास कुठे येईल? स्कॉलरशिप मध्ये येईल. तर गणित सारखं आहे, फक्त 3 ते 4 प्रकरण आहेत. ते वाटल्यास मी शेवटी तुम्हाला सांगणार की कोणते प्रकरण हे स्कॉलरशिपला आहेत, कोणते प्रकरण नाही. म्हणजे तुम्ही एकाच याच्यामध्ये 2 परीक्षा देऊ शकता. तर त्याची पण तयारी करायची, परंतु कधी? पहिल्यांदा आपला मेन उद्देश हा आहे. तर याचा जेव्हा तुमचं होईल हळूहळू, तर एक काम करायचं, जसं हा प्रकरण आहे तुमचा, या प्रकरणाची उदाहरणं तुमच्या पुस्तकीतही राहू शकतात. स्कॉलरशिपची पण एक पुस्तक घेऊन घ्यायची. ठीक आहे. सोडवण्याचा प्रयत्न करायचा. लक्षात. मग स्कॉलरशिप पेक्षा नवोदयच्या परीक्षेमधले जे उदाहरणं आहेत गणितातले ते सोपे आहेत. स्कॉलरशिप मध्ये खूप जास्त हार्ड विचारलेले आहेत. लक्षात. हा बेटा, झालं का लिहून? कोणी राहिले? कोण राहिलं? नाव सांगा, कोणी राहिलं? हंसिका, ली बेटा. हंसिका दिसलीच नाही रे मला. मला हे टेंबेकरच जास्त दिसते. हंसिका, हा हंसिका दिसली मला सोनभरसे. हंसिका जेवण करत आहे का ग सोनभरसे? हा, झालं का? कोण राहिलं? हा, कालचे जे प्रश्न दिले होते मी त्याची उत्तर पत्रिका मी पाठवली आन्सर शीट मोबाईलवर. ठीक आहे. ते बघायचं, आणि ते बघूनही जर तुम्हाला समजलं नाही, मी काय सांगत आहे ते बघूनही जर तुम्हाला मोबाईल वरचं बघूनही जर तुम्हाला समजलं नाही तर मला लगेच फोन करायचं. ठीक आहे. आपला नोटबुक समोर ठेवायचा, ते उत्तर पत्रिका बघायची, कसं कसं लिहिलंय त्याचं विश्लेषण केलेलं आहे मी. ठीक आहे. एक्सप्लेनेशन केलं आहे. आणि ते बघूनही जर समजलं नाही एखादा प्रश्न तर मला त्वरित फोन करायचा. ठीक आहे की सर मला हा प्रश्न समजला नाही. ठीक आहे. हंसिका सोनबरसेने मला एक प्रश्न विचारला होता, तिला मी वेगळ्यामध्ये सांगतोय. ठीक आहे. हा क्लास झाल्यानंतर. हा, चला पुसायचं. हो सर. ओके. हा, लक्ष आहे. आता तुम्हाला कशा पद्धतीने प्रश्न राहतील या भागावरचे. बघा इकडं तुम्हाला प्रश्न राहील की एका भागाकाराच्या उदाहरणामध्ये, लक्ष द्या इकडं महत्वाचं. आता याच्यावरचे तुम्हाला प्रश्न देणार आहे मी. तुम्हाला प्रश्न राहील की एका भागाकाराच्या उदाहरणामध्ये भाजक 5 आहे, भागाकार 2 आहे, 2 आहे, आणि बाकी 1 आहे. तर भाज्य काढा. तर भाज्य किती? दिसत आहे प्रश्न? समजून घ्या. एका भागाकाराच्या उदाहरणामध्ये भाजक 5 आहे, भागाकार तुमचा 2 आहे, बाकी तुमची 1 आहे, तर भाज्य काढा. समजत आहे? आता उदाहरण आहे, भाज्य काढा म्हणते. तर आपला फॉर्म्युला कोणता आहे? भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी. ठीक आहे. लक्ष द्या इकडं.
समजलं नसेल तर मला विचारायचं आता. ठीक आहे. हा आपला पहिला वाला सूत्र झाला फॉर्म्युला. या सूत्रावरूनच तुम्हाला कोणतेही प्रश्न विचारले जातील. ठीक आहे. आता लक्ष द्या इकडं. भाज्य किती आहे माहित नाही. भाज्य आपल्याला काढायचं आहे म्हणून भाज्य बरोबर. भाजक किती आहे इथं मांडायचं. भाजक आहे तुमचा 5 मांडलं. भागाकार किती आहे 2 आहे. हा गुणाकाराचं चिन्ह आहे. 5 into 2 प्लस बाकी किती आहे 1 आहे. याला सोडवायचं. पहिल्यांदा काय सोडवायचं तुम्हाला सांगितलं मी गुणाकार. मग गुणाकार काय होईल 5 into 2 10 आणि हा तुमचा +1 म्हणजे काय आला उत्तर 11. म्हणजे तुमचा भाज्य काय राहील या उदाहरणामध्ये 11 राहील. समजलं नाही समजलं कुणाला नाही समजलं पुन्हा लक्ष द्या. प्रश्न राहतील उदाहरणामध्ये. एखाद्या उदाहरणामध्ये लिहिलं राहील की भाजक 5 आहे, भागाकार 2 आहे, बाकी 1 आहे, तर भाज्य काढा. मग आता जो आपला फॉर्म्युला आहे सूत्र आहे त्या सूत्रामध्ये ह्या सगळ्या संख्या मांडायच्या. ठीक आहे. ह्या सगळ्या संख्या काय करायच्या त्या ठिकाणी मांडायच्या. आलं लक्षात. मग आता मांडताना भाज्य तर आपल्याला काढायचा आहे म्हणून हा जसाचा तसा. भाजक किती आहे या ठिकाणी दिला 5 आहे म्हणून 5 लिहिलं. गुणाकाराचं चिन्ह लिहिलं. भागाकार किती दिलाय 2 दिलाय म्हणून 2 लिहिलं. अधिक बाकी किती आहे 1 आहे म्हणून 1 लिहिलं. आणि आता हे सोडवताना 2 क्रिया आहेत. एक आहे तुमची मल्टिप्लिकेशन आणि एक आहे तुमचं ऍडिशन. तर पहिल्यांदा कुणाला सोडवायचं ऍडिशनला सोडवायचं. सॉरी मल्टिप्लिकेशनला सोडवायचं. त्याच्यानंतर ऍडिशन करायचे अर्जुन. मग आता 5 into 2 10 होते +1 1 केला आपण +1. दोघांची बेरीज केली 10 अधिक 1 11 म्हणजे तुमचा भाज्य किती झाला 11 झाला. आता हे खरं आहे का तुम्ही भागून बघा. द्या भाग द्या. या 11ला 11 झाला भाज्य. भाजक किती होता तुमचा 5 होता. हे घ्या 5 सोडवायला 5 into 2 10 बघा आला तुमचा भागाकार 2 आला. बाकी तुमची 1 आहे. ही बघा बाकी 1 आहे. भाजक तुमचा 5 आहे 5. भाज्य तुमचा 11 आहे 11. हा उदाहरण कुणाला समजलं नाही त्यांनी स्वतःला अनम्यूट करायचं आणि विचारायचं की सर मला समजलं नाही. तेजस समजलं का हो सर. हा कुणाला समजलं नाही उदाहरण काय म्हटलं बेटा सर अजून एक वेळ समजून हा हा मी दुसरे उदाहरण घेतो ना. आता दुसरा उदाहरण घेऊ आपण. ठीक आहे. हा बघा इकडं आता प्रश्न असेल की एका भागाकाराच्या उदाहरणामध्ये भाजक तुमचा 4 आहे 4 आहे. भागाकार तुमचा 10 आहे लक्षात आणि बाकी तुमची 3 आहे. हा प्रश्न आहे. तर भाज्य किती. ठीक आहे लक्षात. म्हणजे काय होईल इथं 4 घटक आहे 1 2 3 4. या 4 घटकांमध्ये तुम्हाला कोणतेही 3 घटक दिले राहतील. 4 घटकांमध्ये कोणतेही 3 घटक दिले राहतील आणि एक घटक विचारलं जाईल. जसं या उदाहरणामध्ये भाज्य विचारलं आहे आणि बाकीच्या गोष्टी दिलेल्या आहेत. म्हणजे भाजक दिलाय भागाकार दिलाय बाकी दिलाय. तर ते या ठिकाणी पुटअप करायचं मांडायचं. भाज्य किती आहे माहित नाही म्हणजे काढायचं आहे आपल्याला बरोबरीच्या चिन्ह. भाजक किती आहे 4 आहे 4 म्हणून 4 लिहिलं. गुणीला भागाकार किती आहे 10 आहे म्हणून 10 लिहिलं. अधिक बाकी किती आहे 3 आहे म्हणून 3 लिहिलं. आता याला सोडवायचं आहे. सोडवताना मी सांगितलं सगळ्यात प्रथम काय करायचं गुणाकार करायचं. मग गुणाकार काही 4 into 10 40 अधिक हा 3 जसाचा तसा. मग आता सांगा भाज्य बरोबर 43.
चला, कुणाला नाही समजलं? ज्याला नाही समजलं त्यांनी म्हणायचं मला समजलं नाही, म्हणजे मी पुन्हा सांगतो किंवा मग समोरच्या उदाहरणाकडे जातो. सिमोनी समजलं बेटा? हो सर. हा, समजलं? चला, सर अजून कुणाला एक मिनिट सांगा. कोण आहे? नाविन्य. काऊन बेटा समजलं नाही? अरे उदाहरणामध्ये तुम्हाला कोणत्याही 4 गोष्टी, ह्या उदाहरणामध्ये 4 गोष्टी आहेत: भाज्य, भाजक, भागाकार, बाकी. ठीक आहे. याच्यामध्ये तुम्हाला उदाहरणामध्ये 3 गोष्टी दिल्या राहतील कोणत्याही. आता याच्या नंतरचे उदाहरण बघणार आहोत आपण. कोणत्याही 3 गोष्टी दिल्या राहतील आणि एक गोष्ट विचारली जाईल. जसं तुम्हाला इथं दिलं आहे भाजक दिला आहे, भागाकार दिला आहे, बाकी दिला आहे आणि विचारलं काय आहे? भाज्य सांगा म्हणतो. तर तुम्ही हा सूत्र लिहायचा: भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. आणि जे जे विचारलं आहे ना जे जे दिलं आहे ते त्या त्या ठिकाणी पुटअप करायचं. जसं तो भाजक 4 आहे म्हणते तर भाजक मध्ये 4 लिहा. भागाकार 10 आहे म्हणते, बघा भागाकार 10 10 आहे तर भागाकारामध्ये 10 पुटअप करा. आणि बाकी तुमची 3 आहे तर या ठिकाणी बाकी 3 पुटअप करा. मग आता इथं गुणाकार आहे आणि बेरीज आहे, तर गुणाकार आणि बेरीज मध्ये पहिल्यांदा कुणाला सोडवायचं? गुणाकाराला सोडवायचं. मग गुणाकाराला जर सोडवलं आपण तर 4 गुणिले 10 40 40 आणि हा प्लस 3 40 प्लस 3 43. अशा पद्धतीने सर स्क्रीन स्टॉप झाली. अरे स्क्रीन स्टॉप झाली का बेटा? नाही सर. हा, दिसत आहे ना? हो सर. स्क्रीन दिसत आहे का? स्क्रीन हो दिसत आहे. दिसत आहे. माझं शिकवलेलं हे लिहिलेलं दिसते ना? हा. तर अशा पद्धतीनं भाज्य किती आला? 43 आला. म्हणून तुमचं उत्तर काय राहील? 43. समजलं का रे बेटा? सर लिहायचं का? नाही, लिहायचं नाही. लिहिलं आपण मगांच्या भागामध्ये. आता मी फक्त उदाहरण सांगतो. ठीक आहे? मुकुल लक्ष द्या. आता उदाहरण बदलेल तुमचा. आता चेंज होईल आता उदाहरण. बघा इकडं. हा, आता बघा काय म्हणतो तो. मी एक एक उदाहरण समजून सांगतो. या ठिकाणी समजून घ्यायचं आहे तुम्हाला. आता म्हणेल तो की भाज्य तुमचा, त्याने म्हटलं की भाज्य तुमचा 20 आहे. ठीक आहे? भाग्य तुमचा 20 आहे, भाजक तुमचा 4 आहे, भागाकार तुमचा 5 आहे, तर बाकी किती? आता बदल झाला बघा. उदाहरण समजत आहे मी काय लिहिलं? आता उदाहरण बदलला. पहिल्या उदाहरणामध्ये भाजक दिला होता, भागाकार दिला होता, बाकी दिलं होतं आणि भाज्य विचारलं होतं. आता काय विचारत आहे तो? भाजक दिला आहे, भागाकार दिला आहे, भाज्य दिला आहे आणि बाकी विचारलेली आहे. समजत आहे? सर बुकमनच्या आहे का? हा, काय म्हटलं बेटा? सर बुकमनच्या आहे का? बुक मधला नव्हे, मी सांगत आहे अशा पद्धतीने तुम्हाला सोडवायचे आहेत. बुक मधल्या वेळ आहे, बुक मधले प्रश्न. हा उदाहरण समजला? आता या उदाहरणामध्ये जे आहे ते काय करायचं? मांडायचं. ठीक आहे? मग आता मांडा. भाज्य किती आहे म्हणतो तो? 20 आहे. चला पुटअप करायचं. भाज्य 20 आहे म्हणतो. भाजक किती आहे? 4 आहे. भागाकार किती आहे? 5 आहे. आणि विचारलं काय आहे? बाकी. बाकी माहित नाही आहे, बाकी विचारली आहे म्हणून बाकी. समजलं? ठीक आहे? आता जे जे सोडवता येते ते सोडवायचं. ठीक आहे? आता समजून घ्या बरोबर. मी हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न, असे प्रश्न तुम्हाला कन्फ्युज करतील. आता हा 20 जसाचा तसा, बरोबर? यहाँ देख, यहाँ मेरे पास नहीं, यहाँ देख. ठीक आहे? आता 4 गुणिले 5 किती होईल? 4 × 5 20 होईल. आता प्लस, आपण बरोबर चिन्हाचा अर्थ समजलं का? बरोबर चिन्हाचा अर्थ काय होते? ही पण बाजू तीच पाहिजे आणि ही पण बाजू तीच पाहिजे. दोन्ही बाजू कशा पाहिजेत? सारख्या पाहिजेत. मग आता एक बाजू दिली आहे तुम्हाला 20. कळत आहे मी काय बोलत आहे? एक बाजू 20 दिली आहे तुम्हाला.
आता दुसरी बाजू 20 मिळाली, परंतु बाकी किती म्हणते, म्हणजे सांगा मला आता इथं 20 मध्ये किती मिळवावं लागेल म्हणजे 20 मिळेल? 0 लागेल 0. आता बघा या 20 मध्ये समजा आपण 0 मिळवलं तर 20 येते. याचा अर्थ काय झाला, बाकी बरोबर काय येईल? 0 येईल. हर्षदीप, नेटवर्क प्रॉब्लेम. बेटा कळत आहे का मी काय सांगितलं? समजलं का उदाहरण? सर एक सांगा. हा उदाहरण काय म्हणतो बघा. खुश मेश्रामला झोप लागत आहे नाही का? हा, साधं सोपं लक्षात ठेवायचं, जे जे उदाहरणामध्ये दिले असतील त्या गोष्टी इथं मांडायच्या. ज्या गोष्टी तुम्हाला दिल्या असतील त्या गोष्टी इथं मांडायच्या, आणि जी गोष्ट काढायची असेल ती जशीच्या तशी ठेवायची. भाज्य इथं 20 म्हणतो, हा 20 आहे. भाजक 4 म्हणतो, 4 मांडलं. भागाकार 5 म्हणतो, 5 केलं. आणि बाकी लक्षात, बाकी किती नाही विचारला म्हणून बाकी जसं तसं लिहिलं. आता ज्या ज्या क्रिया असतात त्या सोडवायच्या. इथं काय आहे? गुणाकार आहे. तर 4 पंचे 20 केलं आपण. 4 × 5 20 केलं. आता एक बाजू जी दिसते तुम्हाला भाज्य ही 20 आहे ऑलरेडी, म्हणजे ही पण बाजू किती आली पाहिजे? 20 आली पाहिजे. आपण याच्या मागच्या भागात शिकलो, जे लिहिलं तुम्ही नोटबुकावर. एक बाजू आणि दुसरी बाजू दोन्ही कशी आली पाहिजे? सारखी, तरच तुमचा बॅलन्स तराजू बरोबर राहील. लक्षात समजते का? तुमचा किलो काटा दोन्ही बाजू सारख्या असतील तेव्हा त्याला बॅलन्स म्हणतो. तर हा बरोबरीचा चिन्ह आहे बॅलन्सचा. तर ही बाजू आणि ही बाजू सारखी पाहिजे. ही बाजू किती आहे? 20. मग ही पण बाजू 20 यायला पाहिजे ना. मग 20 येण्यासाठी काय करावं लागेल? इथं 20 ऑलरेडी आलेला आहे. मग 20 म्हणजे बाकीच्या ठिकाणी कोणती संख्या येईल म्हणजे 20 होईल. म्हणजे बाकीच्या ठिकाणी 0 येईल म्हणून ती काय होईल? 20 होईल. कळत आहे का? हो सर. चला एक काम करू आपण. काय लिहिण्यासारखं आहे काय उदाहरण? हो सर. हा खालचा भाग दिसतो इथपर्यंत? हो. आता एक काम करू आपण, याच्यासारखं दुसरं उदाहरण घेऊ. ठीक आहे, क्वेश्चन सेकंड घेऊ आपण. ठीक आहे, आता याच्यात लिहू आपण. लक्ष द्यायचं. आता भाजक तुमचा 3 आहे. ठीक आहे, भागाकार काढा म्हणते, प्रश्नार्थक चिन्ह लिहिलं. बाकी तुमची 2 आहे. ठीक आहे, आणि भाज्य तुमचा समजा आपण घेऊ 12 आहे. ठीक आहे, दिसला उदाहरण? इथपर्यंत दिसत आहे का बेटा? खालपर्यंत? आता हा उदाहरण समजलं का? या उदाहरणामध्ये काय काय दिलं आहे? भाजक दिला आहे, बाकी दिली आहे, आणि भाज्य दिला आहे. विचारलं कोण आहे? भागाकार विचारला. म्हणजे मी पुन्हा एक गोष्ट सांगतो तुम्हाला. 4 गोष्टी दिल्या आहेत टेंबरे. या 4 गोष्टीपैकी 3 गोष्टी दिल्या राहतील आणि एक गोष्ट विचारेल. समजलं? आणि ते चौथी गोष्ट तुम्हाला काढायची आहे. जसं हाच उदाहरण आपण लिहू. आता या उदाहरणामध्ये मला सांगा, आपला फॉर्म्युला काय आहे? भाज्य बरोबर भाजक गुणिला भागाकार अधिक बाकी. बरोबर आहे. मांडा आता किमती. भाज्य किती आहे तुमचा? 12. 12. भाजक किती आहे? 3 इंटू भागाकार किती आहे? माहित नाही, म्हणजे काढायचा आहे. आता प्रश्नार्थक चिन्ह लिहायचं. हे समजते ना तुम्हाला? प्रश्नार्थक चिन्ह, क्वेश्चन मार्क, अधिक बाकी किती आहे? 2. ठीक आहे, आता तुम्ही डोकं लावायचं. आता डोकं लावायचं आहे तुम्हाला. काय डोकं लावायचं आहे? की तुमचा उत्तर किती आला पाहिजे? या बाजूचा 12 आलं पाहिजे. बरोबर आहे. हा थोडं डोकं लावायचं. आता आपल्याला हे स्पर्धा परीक्षा असल्यामुळे डोकं लावावं लागेल. ठीक आहे, मग आता या ठिकाणी 12 आहे लक्षात, आणि या बाजूला पण 12 पाहिजे. मग आता 3 इंटू किती?
आणि त्याच्यामध्ये 2 मिळवायचं म्हणजे 12 येईल. सर 4. किती मिळवावं लागेल म्हणजे 12 येईल. समजा आपण या ठिकाणी 4 घेतला. आता तेजस म्हणते 4, तर 3 × 4 + 2 करा बरं. 3 × 4 किती होतात? 12. 12 + 2 किती होतात? 14. इथं 14 आहे का? नाही. थांबा. उदाहरण चुकलं का आपला? भाज्य किती आला? 12. सर काहीतरी चुकलं. हो थांबा. भाज्य 12 आला. भागाकार भाजक 3 घेतलं. हो थांबा बेटा थांबा. 4 वजा उदाहरणाच्या संख्या चुकल्या आपल्या. उदाहरणाच्या संख्या चुकल्या म्हणून तो उत्तर येणार नाही. समजा इथं आपण 3 घेतलं. 3 × 12 + 2 किती झाले? 14 झाले. समजा आपण 3 घेतलं किती झाले? 9 + 2 11. म्हणजे आपला भाज्य चुकला या ठिकाणी. तुम्हाला या ठिकाणी भाज्य एकतर 14 घ्यायला पाहिजे किंवा मग असं लक्ष द्या. आता आपण काय केलं या ठिकाणी आपल्या मताने कसे पण संख्या घेऊन घेतल्या. तुमच्या पुस्तकांमध्ये किंवा प्रश्नांमध्ये असे कोणत्याही संख्या घेतल्या जाणार नाही. ज्याचं उत्तर निघते त्याच संख्या घेतल्या जातील. जसं इथं तुमचं एक तर 14 पाहिजे होतं किंवा मग 11 पाहिजे होतं. आलं का लक्षात? ठीक आहे. आता कळत आहे. आता मला सांगा की या ठिकाणी कोणती संख्या येईल म्हणजे तुम्हाला सहज 11 उत्तर मिळेल? 3. 3 × 3 9. 9 + 2 11. म्हणजे याचा अर्थ भागाकारची किंमत किती आहे? 3 आहे. नाविन्य कळत आहे का बेटा? का कन्फ्युज झाला? हो सर. समजत आहे का? कळत आहे? काही करायचं नाही, सोपं आहे. या बाजूची संख्या आणि या बाजूची संख्या लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड दोन्ही सारख्या पाहिजे. समजलं? दोन्ही जर सारख्या असतील तर आपला उदाहरण बरोबर आहे. मग आता दोन्ही सारख्या येण्यासाठी या बाजूला आपण 11 होतं तर याही बाजूला 11 यायला पाहिजे. मग 11 येण्यासाठी भागाकार केलं. भागाकार विचारलाय त्याने म्हणून 3 × 3 9 + 2. तो असाही विचारू शकतो. लक्ष द्या इकडं. तो असाही विचारू शकतो भाजक माहित नाही आणि भागाकार 3 आहे म्हणेल. मग तुम्हाला डोकं लावायचं आहे. 3 गुणीला किती अधिक 2 म्हणजे 11 होईल. तर इथं पण काही आन्सर तुमचा 3 येईल. आवाज येतो बेटा तुमच्या. आता तुम्हाला या ठिकाणी भाजक बरोबर क्वेश्चन मार्क राहील. भागाकार 3 दिलाय, बाकी 2 दिलाय. म्हणजे अतिशय सोपा आहे. तुम्हाला फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही बाजू आणि ही बाजू दोन्ही बाजू सारख्या असल्या पाहिजेत. मग सारख्या येण्यासाठी तुम्हाला थोडंसं डोकं लावायचं आहे की काही. लक्षात मी काय करत आहे? समजा या ठिकाणी क्वेश्चन मार्क असता आणि इथं समजा 0 असता तर तुम्ही इथं काय केलं असतं? इथं 20 आणायचं आहे म्हणजे काय करावं लागेल? 5 × किती म्हणजे 20 लिखलं तर 0 आहे. 5 × 4 म्हणजे 20. याचा अर्थ भाजक किती आला असता? 4 आला असता. आता समजा त्याने असं न देता इथं क्वेश्चन मार्क दिला असता. सोपा आहे ना बेटा? कठीण आहे की सोपा आहे? सोपा आहे. अतिशय सोपा आहे. काहीही डोक्याला ताप द्यायचं नाही. जो विचारलाय तो त्या ठिकाणी द्यायचा. ठीक आहे. त्याने इथं क्वेश्चन मार्क जर दिला असता तर काय केलं असतं? 4 × 5 आला असता इथं. कुणाला नाही समजलं ते सांगा बरं बेटा. कुणाला समजलं नाही? ज्याला समजलं नसेल त्यांनी मला विचारायचं. कुणाला समजलं नाही? स्वतःला अनम्यूट करायचं आणि मला विचारा.
कुणाला समजलं नाही म्हटलं मी. कोणीच नाही आहे. चला समोर जायचं मग. नमन समजलं का? नमन नमन नमन. हो समजलं. ओके. तेजस. हो सर. त्याच्यानंतर आपला मुकुल, मधुर. हो सर. चला समोर जायचं मग. हे लिहिता का? काय लिहायचं आहे? नाही लिहिण्यासारखं नाही, फक्त लक्षात ठेवायचं. ठीक आहे. आलं का लक्षात? आणि असे उदाहरण तुमच्या पुस्तकीमध्ये पण आहे, फक्त संख्या थोडे मोठे राहतील. संख्या कशा राहतील? थोडे मोठे राहतील. तर हे समजून घ्यायचं. ठीक आहे. हा हा आता सगळ्यात महत्वाच्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी शिकायचं आहे. बघा आता इकडं. हा लक्ष द्या बेटा आता इकडं. या ठिकाणी आपण घेतलं 20. अनम्यूट करा स्वतःला. हा या ठिकाणी घेतलं आपण 20. ठीक आहे. आता तुम्हाला विचारलं मी की या 20 ला 2 ने पूर्ण भाग जातो का? या 20 ला 2 ने पूर्ण भाग जातो का? हो जातो. ठीक आहे. चला या 20 ला 3 ने पूर्ण भाग जातो का? नाही जात. ठीक आहे. तेजस तू काय लिहून पाठवते बेटा चॅटवर? गलती से हो गया. गलती से हो गया. चला उरले 2. चला या 20 ला 4 ने पूर्ण भाग जात का? हा. चला या 20 ला 5 ने पूर्ण भाग जाते का? जाते. हो सर. आता समजून घ्या इकडं. आहे लक्ष द्या इकडं. महत्वाचा मुद्दा आहे आता. याला पूर्ण भाग गेला म्हणून याला काय म्हणायचं? तुला नाही नाही सम नाही, विभाजक म्हणायचं. इथं पूर्ण भाग गेला नाही म्हणून याला काय म्हणायचं? भाजक. इथं पूर्ण भाग गेला म्हणून याला काय म्हणायचं? विभाजक. इथं पूर्ण भाग गेला म्हणून हा काय झाला? विभाजक. समजत आहे मी काय बोलत आहे? तर ज्याने ज्याने पूर्ण भाग जाते त्याला आपण विभाजक असे म्हणतो. आता एखाद्या संख्येचे विभाजक जर काढायचं असेल, जसं आता आपण 20 घेतलं इथं, तर 20च करायचं. ठीक आहे. आता मला सांगा 20 चे विभाजक कोणते, जे आपण मागच्या प्रकरणामध्ये शिकलो पहिल्या प्रकरणात. म्हणजे 20 ला कोणकोणत्या संख्येने भाग जाते? पहिला तुमचा होता 1, दुसरा होता 2, नंतर तुमचा 4, 5, 10 आणि 20. बरोबर होतं असं? तर हे सगळे झाले विभाजक. काय झाले? विभाजक. लक्षात. परंतु आता समजा एखादी खूप मोठी संख्या आहे, जसे एक छोटी संख्या होती म्हणून आपण सरळ भाग दिले 1, 2, 1, 2, 4, 5, 10, 20. समजा जशी संख्या असेल तर तुम्हाला सांगता येईल का की या संख्येला 2 ने भाग जाईल का पूर्ण? जातो सर. जातो. चला तुम्हाला विचारलं 4 ने भाग जाईल का पूर्ण? जातो. कशावरून? 8 आहे. तुम्हाला माहित आहे म्हणून सांगता. जर भरपूर मोठ्या, लक्ष द्या मी काय सांगतो, जर भरपूर मोठ्या संख्या असतील तर आपल्याला भागाकार करूनच सांगावं लागेल की याला 2 ने पूर्ण भाग जाते का, याला 4 ने पूर्ण भाग जाते का, याला 5 ने पूर्ण भाग जाते का, 6 ने पूर्ण भाग.
खूप मोठी संख्या आहे तर तुम्ही असं सांगाल का तुम्हाला भागाकार करता येते तोंडी नाही करता येत. बरोबर आहे. आपण सांगू शकत नाही मधुर की या एवढ्या मोठ्या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल का, 3 ने पूर्ण भाग जाईल का, 4 ने पूर्ण भाग जाईल का, 5 ने पूर्ण भाग जाईल का, 6 ने पूर्ण भाग जाईल का, हे आपण भागाकार केल्याशिवाय सांगू शकत नाही. भागाकार करावा लागेल तेव्हा. हे छोटी संख्या होती म्हणून सांगितली आपण, पण मोठी संख्या असेल तर आपण सांगू शकत नाही. परंतु जर आपण काही नियम शिकलो, काय शिकलो, नियम शिकलो, आलं का लक्षात, ते नियम जर आपण फॉलो केले तर आपण सांगू शकतो की या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल का, 3 ने पूर्ण भाग जाईल का, 4 ने पूर्ण भाग जाईल का, 5 ने पूर्ण भाग जाईल का, 6 ने पूर्ण भाग जाईल का. कधी, जेव्हा आपण त्याचे नियम शिकू, रूल्स शिकू. लक्षात, काय शिकू, रूल्स. रूल्स समजते ना. चालत असताना, हा रोडाने चालत असताना, रस्त्याने चालत असताना आपल्या डाव्या बाजूने चालायचं, हा काय आहे, रूल आहे. काय आहे, रूल आहे. आवाज येते तुमच्या घरचा. हा रूल आहे की डाव्या बाजूने चालायचं. पण समजा तुम्ही रोडाने जात असताना उजव्या बाजूने चाललं तर काय होईल, ऍक्सिडेंट. हा, ऍक्सिडेंट होण्याची जास्त शक्यता आहे. म्हणजे नियमाने जायचं, रूलने जायचं. तर इथं पण आपण काय रूल शिकणार आहोत. आणि या रूलला काय म्हणतात माहित आहे, या रूलला म्हणतात विभाज्यतेच्या कसोट्या. काय म्हणतात, विभाज्यतेच्या कसोट्या. या रूलला काय म्हणतात, विभाज्यतेच्या कसोट्या. तर हा, तर अर्जुन. माझ्या 2 ते 6 पर्यंत कसोट्या पाठी. हा, तर मी विचारेन तुला, थांबा आता थोडस आपण शिकू, मग मी विचारतो एकेकाला कुणाला पाठांतर करायचं. ठीक आहे. मी काय सांगितलं समजलं, एखाद्या संख्येला पूर्ण भाग जातो किंवा जात नाही हे समजण्यासाठी नाविन्य आपल्याकडे काय आहेत, काही रूल्स आहेत. काय आहेत, रूल्स आहेत. रूल्स म्हणजे नियम आहे. आणि या नियमाला कोणता नाव आहे, विभाज्यतेच्या कसोट्या. करोट्या नाही, कसोट्या. कसोट्या म्हणजे टेस्ट. कसोट्या म्हणजे टेस्ट, चाचणी. त्याला काय म्हणू आपण, चाचणी. याला मराठीमध्ये म्हणतात विभाज्यतेच्या कसोट्या. बघा इकडे आता या ठिकाणी एक शब्द आहे, एक शब्द आहे वी. वी दिसतो, वी. वी म्हणजे विभाजक. आणि भाज्य, हा भाज्य दिसते. म्हणजे भाज्याला तो विभाजक आहे किंवा नाही हे ओळखण्यासाठी काय वापरतो आपण, टेस्ट वापरतो. त्याला म्हणतात विभाज्यतेच्या कसोट्या. समजलं का मी काय बोललो तर? पुन्हा एकदा सांगतो, महत्वाचा भाग आहे. कोणता भाग आहे, लक्ष द्या, विभाज्यतेच्या कसोट्या. हे कशासाठी आहे, एखाद्या संख्येला भाग जाते किंवा जात नाही हे आपण भागाकार न करता सांगू शकतो. भागाकार न करता, किती मोठी संख्या असो, भागाकार न करता सांगू शकतो की या संख्येला 2 ने भाग जाईल का, 3 ने भाग जाईल का, 4 ने भाग जाईल का, 5 ने भाग जाईल का. म्हणजे आपल्यासाठी ही काय आहे, जादूची छडी आहे. जादूची छडी समजते ना. म्हणजे भागाकार नाही करायचं, भागाकार न करता तोंडी उत्तर सांगायचं. नाही, जाते जात नाही, जाते जात नाही, हे तुम्ही सांगू शकता. म्हणजे आपल्यासाठी ही एक जादूची छडी आहे. आणि या जादूच्या छडीला कोणतं नाव आहे, रूल्स नाव आहे, नियम आहे. आणि या नियमाला दुसरं नाव कोणतं आहे आपल्या गणितीय भाषेत, विभाज्यतेच्या कसोट्या. हा, लक्षात, ही एक जादूची छडी आहे आपल्यासाठी, विभाज्यतेची कसोट्या. हे आपल्याला पहिल्यांदा शिकावं लागेल, हे रूल शिकावं लागेल. जेव्हा रूल माहित असतील तेव्हाच आपण व्यवस्थित जाणार. आपल्याला रूल माहित आहे की डाव्या बाजूने चालायचं रोडावर, नाही चाललो की आपला ऍक्सिडेंट होणार. म्हणजे नियम माहित पाहिजे आपल्याला, लक्षात. तर हे नियम, हे रूल आपण या ठिकाणी शिकणार आहोत. एवढं समजलं, काय बोललो समजलं सगळ्यांना? हो सर. हा,
आता विभाज्यतेच्या कसोट्या विभाज्यतेच्या कसोट्या याला इंग्रजीमध्ये म्हणतात टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी. टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी याला दुसऱ्या भाषेमध्ये आपण काय म्हणू? रूल्स. यालाच काय म्हणू आपण? नियम. समजलं? आलं लक्षात? ठीक आहे, कळत आहे का? हा. आता आपल्याला कोणकोणते नियम शिकायचे आहेत समजून घ्या. आता मी सगळ्यात महत्वाचं सांगतोय. कोणकोणत्या कसोट्या आहेत जे आपल्याला शिकायचं आहे. तर आपल्याला 2 ची कसोटी शिकायची आहे, 3 ची शिकायची आहे, 4 ची शिकायची आहे, 5 ची शिकायची आहे, 6 ची शिकायची आहे, 7 ची शिकायची आहे, 8 ची शिकायची आहे, 9 ची शिकायची आहे, 10 ची शिकायची आहे, 11 ची शिकायची. ठीक आहे, मी काय बोललो समजून घ्या टेंबेकर बाई. सर 7 ची कसोटी नाही आहे. हा, तर लक्ष द्या इकडे. आता तुम्हाला शिकायचं आहे 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. ठीक आहे, ह्या कसोट्या शिकायच्या. 18 नाही, 11. 18 आहे का? हो. 11 की 18? 11. हा लिहिला ना मी 11, दिसत नाही? 18 पण आहे सर, 18 पण आहे. हा चला 18 ची पण शिकू. हे घ्या मी वर लिहितो. ठीक आहे, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 18. बरोबर आहे सर 7 ची कसोटी नाही आहे. आता मी सांगतो ना, लक्ष दे ना इकडं. ठीक आहे, 18 ची पुस्तकीत आहे का तुमच्या? हो. चला घ्या इकडे, लक्ष द्या इकडे मी काय सांगतो आता. हे अतिशय सोपं आहे. हे अतिशय सोपं आहे. समजून घ्या आता काय काय मी बरोबर लक्ष द्या. मधामधात बोलायचं नाही. मी फक्त तुमचं शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतोय काय आहे त्या कसोट्या. बघा इकडं. हा, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 18. तुमच्या पुस्तकीमध्ये 2 ची आहे, 3 ची आहे, 4 ची आहे, 5 ची आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुमची 6 ची पण आहे. ही कसोटी नाही आहे हे मी तुम्हाला सांगणार. ठीक आहे, 8 ची पण कसोटी आहे, 9 ची कसोटी आहे, 10 ची कसोटी आहे, 11 ची आहे का? 11 ची पण कसोटी आहे, 18 ची पण कसोटी आहे. आलं लक्षात? तर तुमच्या पुस्तकामध्ये 7 ची कसोटी नाही, पण मी ती सांगणार तुम्हाला. म्हणजे याचा अर्थ 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 18 ह्या कसोट्या आपल्याला शिकायच्या आहेत. आता ह्या कसोट्या शिकताना कसं शिकायच्या किंवा कसं समजून घ्यायचं लक्षात घ्या. तर तुमचा एक पहिला ग्रुप बनतो ए. जसं तुमचा ए ग्रुप बनतो 2, 5 आणि 10. ह्या 3 कसोट्या सारख्या आहेत. 2, 5 आणि 10 ह्या 3 कसोट्या सारख्या आहेत. म्हणजे तुम्हाला ग्रुप ए 2, 5, 10 ह्या 3 कसोट्या सारख्या आहेत. म्हणजे 2 ची कसोटी, 5 ची कसोटी आणि 10 ची कसोटी हा एक गट तयार होतो. हे सारखी आहे, अगदी सारखी आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्ही 2 ची जरी पाठांतर केली लक्षात आली तरी तुम्हाला 5 ची समजेल. आपोआप 10 ची समजेल. म्हणजे एक लक्षात ठेवलं तर एकावर एक फ्री भेटते. कळत आहे का? बाय 1 गेट 1 फ्री. आता दिवाळी आहे ना तशासारखं. हे एक घ्या दुसरं फ्री मिळते. ठीक आहे, तर तुम्हाला निधी टेकाम तुम्हाला काय करायचं आहे, 2 ची लक्षात आली तर तुम्हाला 5 ची आपोआप येते लक्षात. आलं का लक्षात? 10 ची आपोआप येते. तर म्हणजे 3 गटाची एक कसोटी लक्षात ठेवायची. दुसरी कसोटी तुमची 3 ची कसोटी, 9 ची कसोटी आणि तुमची 18 ची कसोटी. ह्या 3 कसोट्या सारख्या आहेत. ह्या 3 कसोट्या सारख्या आहेत. ठीक आहे, तर हा दुसरा गट बनतो तुमचा 3. मी जे सांगतो ते समजून घ्या. 3, 9 आणि 18. इथं पण एकावर एक फ्री आहे. 3 ची कसोटी पाठांतर केली तर 9 ची आपोआप समजते, 18 ची पण आपोआप कळते. ठीक आहे, त्याच्यानंतर तिसरा गट
तिसरा गट आहे तुमचा 4 आणि 8. 4 आणि 8 हा तिसरा गट आहे. म्हणजे 4 ची कसोटी लक्षात केली तर 8 ची कसोटी तुम्हाला आपोआप येते. समजलं? त्याच्यानंतर डी. आता कोण राहिला तुमचा 1 2 3 झाला 6 7 11. हा, तर आता लक्ष द्या, तुमची 6 ची कसोटी वेगळी आहे. इथं कोणी कुणाला फ्री देत नाही, हे पाठांतरच करावं लागेल. याच्यावर काही फ्री नाही आहे. त्याच्यानंतर तुमचा ई 7 ची कसोटी काहीच फ्री नाही आहे याच्यावर. ठीक आहे, हा एकटा आहे. आणि तुमची एफ म्हणजे तुमचा 11. म्हणजे ह्या 3 कसोट्या तुम्हाला वेगळ्या पाठांतर कराव्या लागतील. इथं तुम्ही 2 ची केली तरी बाकीच्या समजतील, 3 ची केली तरी बाकीच्या समजतील, 4 ची केली तरी दुसरी समजेल. समजलं? गट समजलं? कोणकोणत्या कसोट्या सारख्या आहेत? हो सर. 2 ची 5 ची 10 ची सारखी कसोटी आहे. 3 ची 9 ची 18 ची सारखी कसोटी आहे. 4 ची आणि 8 ची सारखी कसोटी आहे. 6 ची थोडी वेगळी आहे, 7 ची थोडी वेगळी आहे आणि 11 ची थोडी वेगळी आहे. लक्षात? तर अशा पद्धतीने ह्या 5 गट तुमच्या लक्षात ठेवायच्या आहेत. 7 ची कसोटी तुमच्या पुस्तकीत नाहीये ते मी सांगणार. हा बोला सर. 6 18 ची कसोटी सारखी आहे सर. हा, तर 6 ची पण येईल ना. ठीक आहे, आपण 6 आणि 18 ला पण एकत्र टाकू शकतो. याचा दुसराही गट तयार होऊ शकतो. चला, तुमच्या समजण्यासाठी आपण याला 6 मध्ये टाकू, म्हणजे तुम्हाला आणखी सोपं होईल. बाईने आठवण काढली तर चला घ्या, याला 18 मध्ये टाकू. ठीक आहे, 6 आणि 18 ची सारखी येते. 3 आणि 9 सारखीच 18 ची पण कसोटी आहे. ठीक आहे, तर तुम्ही हेही गट लिहू शकता. आपण एका गटानुसार जाऊ, एका गटानुसार आपण जाणार आहोत. ठीक आहे, तर पहिला गट 2 5 10, दुसरा गट 3 9, तिसरा गट 4 8, त्याच्यानंतर 6 18 7 आणि 11 या गटानुसार आपल्याला जायचं आहे. चला, आता कुणाला कसं वाटते का की खूप वेळ झाला की घ्यायचं? सर, कसोटी म्हणजे बाई, कसोटी म्हणजे बेटा निधी, कसोटी म्हणजे टेस्ट म्हणजे रूल. हा सांगितलं मी. बघा, कसोटी म्हणजे काय म्हणते? कसोटी म्हणजे टेस्ट होते. टेस्ट समजते का? टेस्ट. हो सर. परीक्षा समजते? परीक्षा, चाचणी. हो. तुम्ही देता ना शाळेमध्ये टेस्ट, युनिट टेस्ट 1, युनिट टेस्ट देता ना. टेस्ट म्हणजे हे रूल, त्याला म्हणतो आपण रूल्स म्हणजे नियम. ठीक आहे, आता मला सांगा, इथपर्यंत होईल का समोर घ्यायचं अर्धा तास? समोर घ्यायचं. समोर घ्यायचं. हा, तर एक काम करा, आता तुम्ही हे नाव लिहा, विभाज्यतेच्या कसोट्या, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, रूल्स नाव लिहा आणि हे गट लिहा. कोणते? हे गट लक्षात ठेवायचे. ठीक आहे, 2 मिनिटात लिहून घ्या. 1 मिनिटात लिहा, 2 मिनिट नाही लागत. सर, स्क्रीन दिसत नाही. सर दिसत आहे. स्क्रीन दिसत आहे. सर, स्क्रीन नाही दिसत आहे. काय दिसत आहे? सर दिसत आहे. हा, मधुर, काऊन मोबाईलचा हे संपलं असेल तुझ्या? सर, हा, 9 वाजता माझ्या अबॅकस का क्लास आहे. हा, तर हा बेटा निघून जातो. आता मी हा थोडासा तुम्हाला 2 5 आणि 10 ची कसोटी सांगतो. सोपी आहे, पुस्तकीतही आहे. ज्याला गरज असेल ते निघू शकतात. ठीक आहे, तेजसला जर जायचं असेल बेटा, ठीक आहे, मी आता तुम्हाला हे कसोटी सांगतो. बोल. फिर से ये बता दो, फिर मैं लीव कर देता हूँ. क्या बताओ? मैं कुछ नहीं बताता. मैं अभी 2 5 और 10 की टेस्ट बताने वाला हूँ. ठीक है, वो किताब में भी है, इजी है. ठीक है, अगर आपको जाना हो तो जा सकते हो, कोई प्रॉब्लम की बात नहीं. बाकी का नहीं पढ़ाने वाला हूँ मैं.
ये 3 9 एक कल पढ़ाऊंगा, ठीक है। 3 9 4 8 6 18 7 अभी मैं ये 3 पढ़ाने वाला हूँ जो इजी है, ठीक है। अगर आपको जाना हो तो जा, ठीक है। और आज मैं क्या करने वाला हूँ, जो अभी मैंने पढ़ाया उसी के बारे में अभी आपको, जो मैंने अभी पढ़ाया उसी के बारे में मैं आपको एक क्वेश्चन देने वाला हूँ, ठीक है। तेजस, जाना हो तो जा सकते हो बेटा। आपका 9 का क्लास है ना, तो आप ये काम करो, निकल जाओ। मैं और कल आपको एक बार बताऊंगा जब पढ़ाऊंगा ना ये, तो स्टार्टिंग में ये पढ़ाऊंगा और 2 5 10 की और एक बार पढ़ाऊंगा, ठीक है। आपको जाना हो तो जा सकते हो। कल मैं और एक बार आपको 2 5 और 10 की टेस्ट पढ़ाने वाला हूँ, ठीक है। अभी थोड़ा खाना खाओ, फ्री हो जाओ, नाश्ता करो और अपने क्लास को बैठ जाओ, ठीक है। हाँ, बाकीचं कुणाचा क्लास आहे का बेटा आता? नाही सर. हा, चला आपण अर्धा तास घेऊ आता इथं आणि मग बंद करू, ठीक आहे। झालं का लिहून? हो सर. हो सर. चला, कोण राहिलं? सर राहिला का हर्ष? सर हा, सर मला 2 ची 5 ची 10 ची कसोटी येते. येतोय का? येस मला सर. 11 पर्यंत येते सर. अरे बापरे, सर मला पूर्णचे सर कसोट्या. अरे बापरे, ठीक आहे ठीक सर आहे मला ठीक. पूर्ण कसोट्या येते. मला बी पूर्ण येते. व्हेरी गुड, खूप हुशार आहे. म्हणजे मला सोपं जाईल आता. मी 2 मिनिटात सांगतो तुम्हाला, मग याच्यावर प्रश्न देतो, किती लोक सोडवतात तर सर मला पाहा. पण येतं. हा, ठीक आहे ठीक आहे. झालं का बेटा लिहून? येस सर. चला लक्ष द्या आता इकडं. सोप्या पद्धतीने सांगतो, जास्त डोक्याला ताप नाही द्यायचं. ताप समजते ना? हा, टेन्शन नाही द्यायचं जास्त. लक्ष द्या इकडं. आता शिकवतो आपण गट क्रमांक ए, टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी, विभाज्यतेच्या कसोट्या. कोणत्या कसोट्या शिकवतो आपण? 2 ची कसोटी, 5 ची कसोटी आणि 10 ची कसोटी. अतिशय सोपी आहे. आपल्याला अर्धा तास पण नाही लागत. लक्ष द्या इकडं. आता पहिल्यांदा आपण शिकणार आहोत 2 ची कसोटी, ठीक आहे। आता 2 ची कसोटी काय आहे लक्ष द्या, अतिशय सोपं आहे। पहिल्यांदा कुणीही बोलायचं नाही, मी सगळ्यांना म्यूट करतो, त्याच्यानंतर बोलायचं, ठीक आहे। 2 ची कसोटी काय आहे लक्ष द्या। जर संख्येच्या एकक स्थानी, संख्येच्या एकक स्थानी, आता संख्येच्या एकक स्थान समजलं पाहिजे तुम्हाला, ठीक आहे। जशी ही संख्या आहे 7,852, 7,852 ही एक संख्या आहे। या संख्येमध्ये घर समजले पाहिजे तुम्हाला, प्लेस समजले पाहिजेत। हा तुमचा जो 2 आहे हा युनिट प्लेस वर आहे, तुमचा 5 जो आहे हा 10 प्लेस वर आहे, तुमचा 108 जो आहे हा 100 प्लेस वर आहे, आणि 7 जो आहे हा 1000 प्लेस वर आहे, बरोबर आहे। आता युनिटला आपण म्हणतो एकक, 10 ला म्हणतो दशक, ठीक आहे, आणि 100 ला म्हणतो शतक, आणि याला म्हणतो हजार, ठीक आहे। तर 2 ची कसोटी काय म्हणते की संख्येच्या एकक स्थानी, संख्येच्या एकक स्थानी म्हणजे हा घर, पहिला घर, संख्येच्या एकक स्थानी जर काय असेल 0 2 4 6 और 8, पहा मी काय सांगतो, संख्येच्या एकक स्थानी जर 0 असेल किंवा जर 2 असेल किंवा 4 असेल किंवा 6 असेल किंवा 8 असेल, म्हणजे सगळेचे सगळे नाही पाहिजे। आता मला सांगा एक घर आहे तर इथे एकच अंक राहील ना, कोणता नाही कोणता, एक तर 0 राहू शकतो किंवा 2 राहू शकतो किंवा 4 राहू शकतो किंवा 6 राहू शकतो किंवा 8 राहू शकतो। असे जर अंक असतील तर त्याला, त्या पूर्ण संख्येला, ही जी पूर्ण संख्या आहे या पूर्ण संख्येला कितीने भाग जाईल, 2 ने पूर्ण भाग जाईल। जर संख्येच्या एकक स्थानी 0 असेल किंवा 2 असेल किंवा 4 असेल किंवा 6 असेल किंवा 8 असेल,
आता या ठिकाणी 2 आहे, या ठिकाणी 2 आहे ना युनिट प्लेस मध्ये, म्हणजे या 7852 ला भागाकार न करता तुम्ही सांगू शकता की 2 ने पूर्ण भाग जातो. याला कारण काय आहे? तर कारण याच्या एकक स्थानामध्ये कोण आहे? 2 आहे. समजा आता या ठिकाणी मी 0 लिहिलं आणि विचारलं 7850 ला 2 ने भाग जातो का? तर 2 ने पूर्ण भाग जाईल, कारण की कोण आहे? 0 आहे. समजा या ठिकाणी मी 6 घेतलं आणि विचारलं या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल का? तर भाग जाईल, कारण एकक स्थानी कोण आहे? 6 आहे. जर आता तुम्हाला इथं 7 लिहिलं आणि विचारलं या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल का? तर भाग जाणार नाही, कारण इथं 7 आहे आणि इथं कोण पाहिजे आपल्याला? 0, 2, 4, 6 किंवा 8 पाहिजे. लक्षात? तर त्याला कितीने भाग जाते? 2 ने पूर्ण भाग जाते. ठीक आहे. आता 0, 2, 4, 6 और 8 म्हणजे ह्या सगळ्या कोणत्या संख्या झाल्या? समसंख्या झाल्या. म्हणून म्हटलेलं आहे की समसंख्यांना 2 ने पूर्ण भाग जाते. समसंख्यांना 2 ने पूर्ण भाग जाते. ज्या कोणत्याही समसंख्या असतील, समसंख्या कशा ओळखायच्या? ज्या संख्येच्या युनिट प्लेसवर 0, 2, 4, 6 आणि 8 असेल त्याला सम म्हणतो. म्हणून 2 पद्धतीने सांगता येते की ज्या समसंख्या असतील त्याला 2 ने पूर्ण भाग जातो, त्याला 2 ची कसोटी म्हणतात, किंवा ज्या संख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 असेल त्याला कितीने भाग जाते? 2 ने पूर्ण भाग जातो. कुणाला नाही समजलं? कुणाला समजलं नाही? कुणाला समजलं नाही? एकक स्थानी कोण पाहिजे? 0, 2, 4, 6 किंवा 8. ठीक आहे. तर त्याला 2 ची कसोटी लागते. कुणाला नाही समजलं? जसं आता हा उदाहरण बघा, मी एक संख्या लिहिली इथं. ठीक आहे. चला, या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल का? उत्तर नाही, कारण की इथं 7 आहे. आपल्याला पाहिजे हे. चला, या संख्येला 2 ने भाग जाईल? हो, कारण की इथं 2 आहे. या संख्येला 2 ने भाग जाईल? नाही. या संख्येला? जाणार. या संख्येला? नाही. या संख्येला? जाते. चला, समजलं तुम्हाला. त्याच्यानंतर 5 ची कसोटी. 5 ची कसोटी. 5 ची अतिशय सोपी आहे, याच्यासारखी. संख्येच्या एकक स्थानी 0 हा अंक असतो, त्या संख्येला 5 ने भाग जातो. एकक स्थानी 2 अंक पाहिजेत. एक पाहिजे 0 किंवा 5. त्याला 2 ची कसोटी लागते. म्हणजे ज्या संख्येच्या एकक स्थानी 0 किंवा 5 असेल त्याला 5 ने पूर्ण भाग जातो. उदाहरणार्थ, चला, या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल का? कारण इथं 0, 2, 4, 6, 8 पाहिजे आणि आहे कोण? 9, म्हणजे भाग जाणार नाही. या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल का? नाही. 5 ने पूर्ण भाग जाईल का? 5 ने? नाही. 5 च्या कसोटीत काय म्हणते? 0 किंवा 5 म्हणते. तुम्ही तर 5 ने पण जाणार नाही. चला, या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल का? 5 ने? नाही. चला, या संख्येला 2 ने? हो. 5 ने? 5 ने पण जाईल, कारण की इथेही 0 आहे, इथेही 0 आहे. चला, या संख्येला 2 ने? नाही. आहे. 5 ने? जाते. या संख्येला 2 ने? 5 ने? नाही. म्हणजे तुम्हाला समजलं. त्याच्यानंतर 10 ची कसोटी. ज्या संख्येच्या एकक फक्त 0 कोण असेल? फक्त 0 असेल, दुसरं कोणीही नाही, त्याला कितीने भाग जाते? 10 ने पूर्ण भाग जाते. उदाहरण
चला लक्ष द्या, आवाज येतोय. या संख्येला 2 ने पूर्ण भाग जाईल का? नाही. मी आता कुणाला विचारतोय? चला मला सांगेल टेंबरे. हा, या संख्येला 2 ने भाग जाईल का? कुणी बोलायचं नाही, फक्त टेंबरे. भाग जाईल का? नाही. 5 ने भाग जाईल का? नाही. 10 ने? नाही. नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर निधी, या संख्येला 2 ने भाग जाईल का निधी? कोणत्या? या संख्येला आहे, दिसते का ब्लॅकबोर्ड वर कोणत्या म्हणते? हो सर. 2 ने भाग जाईल? हो. हा. 5 ने? नाही. 10 ने? हो. 10 ने जाईल का? 10 ची कसोटी एकक स्थानी 0 पाहिजे म्हणते. 0 आहे का? नाही. कसा लक्ष नाही तुझी, म्हणजे एकक स्थानी 0च पाहिजे तरच भाग जाईल. ठीक आहे. त्याच्यानंतर नमन. नमन एकक स्थानी बघायचं आहे, 2 ने भाग जाईल का? जाईल. त्याच्यानंतर 5 ने? जाईल. त्याच्यानंतर 10 ने? जाईल. म्हणजे लक्षात ठेवायचं, जर 0 असेल एकक स्थानी तर 2 ने पण भाग जातो, 5 ने पण भाग जातो आणि 10 ने पण भाग जातो. बघा इकडे 0 आहे तर इथेही 0 आहे, इथेही 0 आहे, इथेही 0 आहे. आलं लक्षात? त्याच्यानंतर खुश. हा, चल मला सांग, 2 ने भाग जाईल का? नाही. नाही. 5 ने? जाईल. व्हेरी गुड. 10 ने? नाही. नाही. चला त्याच्यानंतर कोण राहिला? त्याच्यानंतर राहिलं आपलं मुकुल. 2 ने भाग जाईल का? नाही. जाईल. नाही. जाईल का? नाही. 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 चला 5 ने? नाही. 10 ने? नाही. नाही. चला मी पुन्हा संख्या घेतो आणि बाकीच्यांना विचारतो. ठीक आहे. हा, झालं. कोण राहिला आता? टेंबेकर. चला 2 ने? नाही. 5 ने? नाही. 10 ने? नाही. व्हेरी गुड. चला मधुर. 2 ने? नाही. त्याच्यानंतर 5 ने? जाईल. 10 ने? नाही. व्हेरी गुड. त्याच्यानंतर कोण राहिला आपला? नमन. अर्श. अर्श 2 ने भाग जाईल का? अर्श? नाही. नाही. अर्श आहे का? हा, 2 ने भाग जाईल का? अर्श? नाही. नाही जाणार. 2 ची कसोटी काय आहे बघ? एकक स्थानी 0, 2, 4, 6, 8 पाहिजे. इथं 0 आहे का एकक स्थानी? अर्श 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 बनसोड. सर जाईल. मग लक्ष नाही आहे का तुझं? 2 ची कसोटी या ठिकाणी 2 ने भाग जाईल. 5 ने भाग जाईल का? हो. हा. 10 ने? हो. व्हेरी गुड. त्याच्यानंतर सोनबरसे. सोनबरसे आहे का? हा. 2 ने भाग जाईल का बेटा? हो. 5 ने? हो. 10? 5 ने? 5 ने भाग जाईल? लक्ष नाही तुझी. 10 ने? नाही. नाही. आता कोण राहिला रे बाबा? हर्षदीप. आवाज येतोय हर्षदीप? हो सर. हा. 2 ने भाग जाईल का बेटा? नाही. 2 ने भाग जाईल का? नाही. बरोबर बघायचं. 2 ची कसोटी. 2 ची कसोटी 0, 2, 4, 6, 8. कोणा इथं? 8 आहे. 8 आहे ना बाबा 2 च्या कसोटी. हर्षदीप 2 च्या कसोटीत 8 आहे म्हणून भाग जाईल. जाईल. ठीक आहे. 5 ची कसोटी लागेल का?
नाही 10ची कसोटी लागेल का? नाही नाही. समजलं? सांगता येईल सगळ्यांना? हो आता तुमच्या नोटबुकामध्ये फक्त हे लिहा. काय? ग्रुप ए 2, 5, 10 आणि हे लिहा एवढं फक्त. सर हा बोला. मला विचारलंच नाही तुम्ही. कोण वे? हो सर मला पण. अरे सिमोनी राहिली का? आणि सर नाविन्य पण. नाविन्यता विचारलं वाटतं मी. नाही सर. नाही विचारलं का? ओके ओके चला. हा चल सिमोनी 2 ने भाग जाईल. हो 5 हो 10. हो व्हेरी गुड. नाविन्य 2 येस सर. 5. नाही त्याला काही लागलं नाविन्य 2 ने जाईल का? 2 ने नाही. नाही. 5 ने नाही 10 ने नाही. व्हेरी गुड. कोण राहिला रे? झाले वाटते सगळे. ठीक आहे. हा तर एक काम करायचं, तुम्हाला काय लिहायचं आहे? अरे अर्जुन झाला का? अर्जुन बाबा अर्जुन. हा एवढं लिहायचं आहे. ठीक आहे. फक्त बाकीचे तर लिहिले तुम्ही सगळं. आणि आज मी तुम्हाला मागचा भाग आणि या भागावरचे प्रश्न देणार. ठीक आहे. एका तासामध्ये तुम्हाला प्रश्न मिळतील. ठीक आहे. 1-1.5 तासात लिहून घ्या. सर लिहायचे आहे. हो हे लिहायचं फक्त एवढं. बाबू कम ऑन. दीदी से हाय करेंगे. दीदी से हाय करेंगे. आजा कम ऑन कम ऑन. दीदी को हाय करो. सब लोगों को हाय करो. सब दीदी को हाय करो. सर कोण आलं? हाय हाय करो. हाय हाय करा. हाय हाय करो. हाय हाय हाय. शून्य किंवा 5. झालं. सण थांबा. कोणाचं झालं एवढं लवकर? झालं. झालं. हा बेटा ज्यांचं झालं असेल ते निघू शकता. ठीक आहे. बाय सर. हा बाय बेटा. ज्यांचं झालं असेल ते निघू शकता. बाय. उद्या किती वाजता? 6. सर झालं. सर झालं. झालं. बाय बेटा. बाय सर. बाय 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 सर. बाय बाय सर. बाय बेटा. बाय सगळ्यांना. बाय 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 सर. बाय. सर उद्या सकाळी होणार का रात्री? रात्री. बाय सर. बाय बेटा. ये परे परे ये. बाय सर. बाय. नाविन्याची ताई आहे. बाय. नाही नाविन्य नाही, टेंबरे. सर झाला. ओके बेटा. बाय बाय सर. बाय. हर्षदीप झालं का बेटा?
हर्षदीप हर्षदीप